राजकारणात अनाहूतपणे प्रवेश, मात्र सरपंचपदी निवड होताच शुभांगीताई यांनी संविदने गावाचा चेहरा मोहरा बदललाय। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बंधारे, दळणवळणासाठी पूल, वस्त्यांवर रस्ते यांसह अनेक कामे शुभांगीताई यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून पूर्णत्वास नेली आहेत। आरोग्य उपकेंद्रासाठी उपकरणे, भक्तनिवास, महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, ड्रेनेज लाईन, स्मशानभूमीची कामं, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणं, वृद्धांसाठी आवश्यक साहित्य वाटप, शेतकऱ्यांना विहीर मंजुरी यासह आदी कामे त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ, सहकारी यांच्या मदतीने केली आहेत। विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे अनेक कामे झाली असून काही कामे प्रस्तावित आहेत। त्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मात्र माझ्या मागे माझे पती आणि माझे कुटुंबीय नागरिक भक्कमपणे उभे आहेत, त्यामुळेच गावाचा हा विकास शक्य झालाय असं शुभांगीताई सांगतात। ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या शुभांगीताई पडवळ यांचे कार्य आदर्श असेच आहे। शुभांगीताई विठ्ठल पडवळ, आम्हाला तुमचा अभिमान आहे। ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच। प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फीड्स, पॉवर्ड बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर, आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, मी सौ शुभांगी विठ्ठल पडवळ, सरपंच ग्रामपंचायत सविंदणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। खरं तर राजकारण हे माझं क्षेत्र नाहीये, तसं माझं MA झालेलं आहे। मी राजकारणात अनाहूतपणे माझा प्रवेश झालाय। 2020-21च्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा खैरे व माजी सरपंच वसंत शेठ पडवळ यांच्या नेतृत्वाखाली मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले। आज 11 जण आम्ही निवडून आल्यानंतर पहिले 2 वर्ष माझ्या बहीण सौ सोनाली खैरे या सरपंच पदी होत्या व भाऊसाहेब लंगे हे उपसरपंच होते व त्यानंतर 30 जानेवारी 2023 साली मी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला। माझ्यानंतरच आमच्याच बॉडीतील ॲडव्होकेट भोलेनाथ पडवळ यांनी माझ्यासोबत उपसरपंच पदी विराजमान झाले होते। त्यांच्यानंतर नंदाताई पुंडे व आता ईश्वर पडवळ हे उपसरपंच पदी निवड झालेली आहे, ते माझ्यासोबत काम करत आहेत। खरं तर 30 जानेवारी 2023ला मी पदभार स्वीकारल्यानंतर बरेचसे प्रश्न प्रलंबित होते, पण मी ज्या वार्डमधून निवडून आले होते त्या लोकांनी ज्यासाठी मला निवडून दिलं होतं तो मेन प्रश्न होता पुलाचा। आणि मला त्या खुर्चीवर आधी मी सदस्य असल्यापासून ते सरपंच पदापर्यंत त्या मळ्याची फक्त एकच मागणी होती की त्यांना जाण्यासाठी पूल हवा होता, कारण त्या पाणी आल्यानंतर त्या रस्त्याची अशी अवस्था होती की रस्त्याच्या पलीकडे पूर्ण गावशी संपर्कच तुटला जात होता। आणि तो पूल, आणि मी लहानपणापासून ऐकतच होते की तिथे पूल हा नव्हताच। तर नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी त्या पुलासाठी खूप प्रयत्न केला आणि नामदार साहेब एकदा पाऊस आल्यानंतर पूर्ण पूल वाहून गेला होता, पूर्ण गावाशी त्यांचा संपर्क तुटला होता। आणि त्यावेळेस नामदार साहेब गृहमंत्री असताना पुलावर व्हिजिट दिली होती आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी 1,38,00,000 रुपये त्या पुलासाठी दिले होते। आणि या पुलासाठी पाठपुरावा करत असतानाच आमची पूर्ण 11 सदस्य असतील किंवा त्या वार्डमधले बाळासाहेब धोर असतील, भीमराव लंगे असतील, गोरक्ष लंगे असतील, हे सुद्धा माझ्यासोबत पाठपुराव्यासाठी पळत होते। आणि त्या पुलासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील यांचे खूप मोलाचे योगदान त्या कामासाठी दिलं। आणि एक तुम्ही पूल पाहिलाच असेल, खूप असा पंचक्रोशीतही असा पूल नाही की एवढा छान पूल नामदार साहेबांच्या माध्यमातून आज मळ्यासाठी आला आणि त्यांची कायमस्वरूपीचा प्रश्न हा संपलेला आहे। उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना, कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम, अत्यंत किफायतशीर व्याजदर, विद्यार्थिनींकरिता 8.25%, विद्यार्थ्यांकरिता 8.65%, अटी लागू। कॉस्मो एज्युकेशन लोन, उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग। कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध। आज पुलासोबतच
नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, तसेच पोपटरावजी गावडे साहेब असतील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमदा वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून गावात 7 बंधारे पूर्ण झालेले आहेत. खरं तर या बंधाऱ्यांमुळे आज शेतकरी वर्ग, आज गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीसाठी खरं तर पाऊस आल्यानंतर ते पाणी साठवण्यासाठी गावात कोणतीही सोय नव्हती. आज या बंधाऱ्याच्या माध्यमातून आज ते पाणी साठलं जाते आणि त्यातून शेतीला खूपच पावसाचा, त्या पाण्यात साठलेल्या पाण्याचा खूपच उपयोग त्या शेतीसाठी होतोय. आणि साहजिकच पाण्याची पातळी वाढल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची शेती चांगल्या जोमाने वाढत आहे. पाण्याचा प्रश्न कुठेतरी मार्गी लागलेला आहे या बंधाऱ्याच्या माध्यमातून. खरं तर गावाचा एक मेन भाग हा आरोग्य असतो. आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण व्यवस्थित जगू शकतो. खरं तर आज आमच्या गावात एक उपकेंद्र आहे आणि उपकेंद्राची अवस्था ही बऱ्यापैकी दुरावस्था होती. आज लहान लहान मुलांना घेऊन बायका लसीकरणासाठी येत होता, पण आरोग्य हे उपकेंद्र हे 10x10 असल्यामुळे त्यांना बराचसा वेळ लसीकरणासाठी उन्हात थांबावं लागायचं. आणि एक दिवस लसीकरणासाठी फटका मारल्यानंतर त्यांच्या माझ्या असं लक्षात आलं की नाही बाबा, यांना काहीतरी उन्हात बसतात मुलं रडत होती. तर मी वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यांना एक पत्रा शेड बांधून दिलं, त्याच्यावर बसण्यासाठी बाकडे वगैरे व पूर्ण पिविंग ब्लॉकची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि आरोग्य उपकेंद्रात त्याचबरोबर त्यांना थोडीशी औषधं ठेवण्यासाठी उपकरणांची गरज होती, तर त्यांच्यासाठी फ्रीज, व्हीलचेअर असेल, त्याचप्रमाणे वजन काटे, खुर्च्या ह्या प्रातिनिधिक त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी वित्त आयोगाच्या माध्यमातून केला. तर सविंदणे गावातील एक वस्ती अशी होती, दाईजा वस्ती म्हणून. तर त्या भागात पावसाबरोबरच उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल, एनी टाइम त्यांच्याकडे पाणी साचत असायचं, सांडपाणी. आणि त्या सांडपाण्यामुळे त्यांची खूप त्या सांडपाण्याचा दुर्गंधी यायची. आणि खरं तर त्यांची अशी समस्या होती, 1-2 महिला माझ्याकडे आल्या होत्या की ताई, आमच्याकडे खूप पाणी साचते आणि आमचं हे काम तुम्हीच करू शकता. आणि खरं तर मी एकदा त्यांच्याकडे जाऊन बघितलं तर खरंच खूप त्या सांडपाण्याचा खूप वास येत होता आणि त्यांच्याकडे नातेवाईक यायचे सुद्धा बंद झाले होते त्या सांडपाण्यामुळे. आणि तो प्रश्न खरंच त्यांचा खूप गहन होता. मी वित्त आयोगात आमच्या सगळ्या सदस्यांच्या मार्फत त्यांचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही मनावर घेऊन आज त्यांचं सांडपाणी निर्मूलन झाले. आज एक थेंबही पाणी त्यांच्या सांडत नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी शोष खड्डे देऊन आम्ही आज त्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आणि त्या सांडपाण्यासाठी आम्ही वित्त आयोगाच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन टाकली व ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून आम्ही ते सांडपाण्याचं निर्मूलन केले व आज त्या वस्तीवर एक थेंबही पाणी साचत नाही. त्याचबरोबर रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम होता, तर नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज 15 लाख रुपयाचा रस्ता सुद्धा आम्ही त्या भागाला दिला. टाक चारा काढधारा हे बोलणं सोपं आहे, पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार. हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही, लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे. आजच संपर्क साधा 90-110-12-762. महिला सरपंच असणारे मलाही माझ्या गावातील महिलांसाठी खूप करण्याची इच्छा होती. खरं तर वित्त आयोगाच्या माध्यमातून आज बऱ्याचशा माझ्या गावातील महिला ह्या शेतात कामाला जातात आणि कांदे लागवड असेल किंवा खुरपणी असेल, हे काम करत असताना त्यांचा सांधेदुखी असेल, गुडघादुखी असेल, हे प्रॉब्लेम खूपच होते. तर मी वित्त आयोगाच्या माध्यमातून आज घरोघरी गरम पाण्याच्या पिशव्याचे वाटप केले, जेणेकरून त्या महिलेला संध्याकाळी दिवसभर काम करून आल्यानंतर त्या गरम पाण्याची पिशवी घेऊन ती स्वतःसाठी शेकेल. एक महिलांचं आरोग्य खूप महत्वाचं असतं. पूर्ण कुटुंब ही महिला सांभाळत असताना तिचं आरोग्य सांभाळणं हे सुद्धा महत्वाचं वाटलं. ह्याबरोबरच आम्ही महिलांसाठी आरीवर्कचं प्रशिक्षण दिलं, जेणेकरून ते आज बघितलं तर समाजात सगळीकडेच ट्रेंड आहे की आरीवर्कच्या ब्लाऊजचे. तर मीही माझ्या गावात आरीवर्कचं प्रशिक्षण राबवलं. यातून महिलांना रोजगार मिळेल, जेणेकरून ती आपले आरीवर्क शिकून ते आपल्या बाजारात ते विकू शकेल. त्याबरोबरच त्यांना शिवण क्लास असेल, बचत गटाच्या माध्यमातून मसाले बनवण्याचं प्रशिक्षण असेल, हे देण्याचं काम केलं. खरं तर आणि एक महिलांसाठी येत्या काळात मी एक अभ्यास दौऱ्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. येत्या काळात मी एक प्रशिक्षण महिलांना अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन त्या आपला स्वतःचा असा व्यवसाय उभा करतील. त्याचबरोबर आज मी प्रशिक्षण घेऊन एक वर्किंग शेडचं सुद्धा माझ्या कल्पना आहे की महिलांसाठी महिला एकत्र येऊन त्या वर्किंग शेडमध्ये स्वतःचा असा व्यवसाय तयार करून त्या आपला व्यवसाय चालवतील. आणि या माध्यमातून खरंच एक महिला स्वतःचा व्यवसाय चालू करून 4-2 पैसे जमा करून ते आपला
घर आणि कुटुंबाबरोबरच गाव सुद्धा सांभाळू शकण्याची ताकद एका महिलेमध्ये असतेच, पण सुरुवात ही कुटुंबापासून असते आणि या व्यवसायाच्या माध्यमातून ती आपल्याला नक्कीच आर्थिक सक्षम होईल। आणि या प्रशिक्षणाबरोबरच ज्या महिलांसाठी विविध योजना असतात त्याचा सुद्धा लाभ आम्ही पंचायतीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवला। मग त्यात PM विश्वकर्मा योजना असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजना असतील, त्याचबरोबर आताच नवीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, याचे सुद्धा फॉर्म आम्ही गावातील महिलांचे भरून घेतले। त्याचबरोबर बचत गटाच्या मार्फत कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी कर्ज प्रकरण मिळवण्यासाठी आम्ही बँकांशी स्वतः बोलून त्यांची महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा पंचायतीने कायमच पुढाकार घेतला आहे। आज बचत गटाच्या माध्यमातून गावातील बऱ्याचशा महिला या स्वतःच्या पायावर उभा आहेत व स्वतःचा व्यवसाय या करत आहेत। खरं तर आज गावात भैरवनाथाचं जागृत देवस्थान आहे आणि गेली 50 वर्ष गावात अखंड हरिनाम सप्ताह चालतो। तर तेच सप्ताह चालत असताना गावात येणारे कीर्तनकार असेल, वारकरी असेल, तर त्यांना राहण्यासाठी सुविधा नव्हती गावात। तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज गावात 50 लाख रुपयांचं भक्त निवासाचं काम चालू आहे। येत्या काळात ते काम पूर्ण होऊन गावच्या देवाचे जे मानकरी असेल, टेमगिरी असेल किंवा वारकरी लोक असेल त्यांना भक्त निवासात राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध होईल। याच कामांबरोबर सविंदने कवठे रस्ता असेल, जलजीवन मिशन अंतर्गतचं काम असेल, दहाजा रस्ता असेल, नेवकर वस्तीचं काँक्रिटीकरण असेल, नाथनगरचा रस्ता असेल, लंगेमाळाचा रस्ता असेल, किटे वस्ती रस्ता, त्याचबरोबर कामठेवाडी स्मशानभूमी, गावठाणमधील स्मशानभूमी, नाथनगरच्या अंगणवाडी याचे कामं सुद्धा झालेले आहेत। काही कामे प्रस्तावित आहेत। याबरोबरच वृद्धांना सुद्धा आज गावच्या महिलांबरोबर पुरुषांबरोबरच आज गावात वृद्ध सुद्धा खूप आहेत। वृद्धांना सुद्धा अनेक सुख सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न असतो। आज हेल्पेज इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आज गावातील 70 ते 80 लोकांना व्हीलचेअर असेल, वॉकर असेल, काठ्यांचा वाटप आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून केलं। हेल्पेज इंडिया संस्थेच्या माध्यमातूनच गावातील गरजू महिलांना डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्याचं काम सुद्धा आम्ही केलं। त्याचबरोबर गावात गारपीट झाली होती तेव्हा शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं होतं। त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळाली। त्याचबरोबर दुष्काळ निधी, पीक विमा निधी हा सुद्धा शेतकऱ्यांना वेळोवेळी आम्ही त्याचे फॉर्म भरून घेतले। दुष्काळ असेल किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेस शेतकऱ्यांना तो निधी वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही तो मिळवून दिला। गावचा विकास करत असताना लोकांना वैयक्तिक लाभ कसा होईल याचा सुद्धा ग्रामपंचायतीने वेळोवेळी प्रयत्न केला। वैयक्तिक लाभाच्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये संजय गांधी निराधार महिला असतील, वैयक्तिक लाभामध्ये काहींचे गायगोठ्यांचे प्रकरण असतील, वैयक्तिक विहिरीच्या योजना असतील किंवा रेशीम उद्योग असतील, याचे प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देऊन वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला। आणि हे वैयक्तिक लाभ देत असताना त्यातील बरेचशी कामे ही मंजूर सुद्धा झाली। खरं तर विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे। कितीही विकास केला तरी तो थांबत नाही, कारण विकासाची प्रक्रियाच ही अविरत असते। विकास हा कधीच थांबत नाही आणि ही प्रक्रिया कायमच चालू राहणार आहे। पण हे सगळं करत असताना आज आम्ही सगळे 11 सदस्य एक विचाराने गावचा विकास, गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं। आज मी हे सगळं करत असताना राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी आज गावचा विकास करू शकले। माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब असतील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदा वळसे पाटील असतील, पूर्वाताई वळसे पाटील असतील, सविंदनगावचे माजी सरपंच वसंत शेठ पडवळ असतील। त्याचप्रमाणे खरं तर एक स्त्रीच्या मागे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो का पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या मागे माझे मिस्टर विठ्ठल शेठ पडवळ असतील किंवा माझे घरचे कुटुंब असेल, कारण माझी आज मुलगी 5 वर्षाची आहे आणि मुलगा 10 वर्षाचा आहे। हे करत असताना ते माझ्या मागे भक्कमपणे उभे होते, त्यामुळे मी आज गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम गेले 18 महिने करत आहे। वार्ड क्रमांक 2 असेल, वार्ड क्रमांक 1 असेल, ते सर्वसामान्य लोकांनी जी मला संधी दिली त्या सर्व ग्रामस्थांचं मी खरं तर धन्यवाद मानेल की त्यांनी मला या पदावर बसण्याची संधी दिली व काम करत असताना प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर ते उभे राहिले आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज हे सर्व काम करू शकले। धन्यवाद।